आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब यांच्या वतीने शिक्षण महर्षी काकासाहेबजी कवडे साहेब यांची उपस्थिती आहे। याचबरोबर विनायकराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय मसागर सर यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहे। लोकविकास बँकेचे अध्यक्ष आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब, त्याचबरोबर आदरणीय काकासाहेबजी कवडे साहेब, आदरणीय शिवाजीराव जावळे साहेब, हिंदुस्थानला स्वाभिमान आणि प्रखर देशभक्ती काय असते ते आपल्याला या ठिकाणी सांगितलं। असे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय माझे आमदार आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब हे या ठिकाणी करत आहेत। प्राण्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया। अतिथींच्या आगमनाने गहिवरले सेवा सदन, अतिथींना विनंती करुणी दीप प्रज्वलन, प्रसन्न करावे वातावरण, प्रसन्न करावे वातावरण। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची, दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया या कार्यक्रमाची। ही प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, ही प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची। दीप प्रज्वलनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करत आहोत। आदरणीय बबनराव बनसोड साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। याचबरोबर बुलढाणा अर्बन बँकेचे व्यवस्थापक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। मान्यवरांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहर्ष स्वागत करायचं आहे। पुण्यतिथी अर्थात स्मृतिदिन, सर्वप्रथम शिक्षण महर्षी कृष्णराव काशीनाथराव जाधव साहेब यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि कार्यक्रमाला काव्यात्मक संवादचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सर्व उपक्रमाचा आपल्याला या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे आणि या निमित्ताने सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना मुळातच 1982 मध्ये या ठिकाणी झाली आणि सर्वात अगोदर शिक्षणाची मुहूर्तमेढ जी रोवली ती पिंपरखेड नादरपूर या गावी जिजामाता माध्यमिक विद्यालयाची स्थापना या ठिकाणी झाली आहे। आणि अशा या वटवृक्षाचं, छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं। ज्यांनी आपली संपूर्ण सर्वस्व लावून ही जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली। या स्मृती दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि स्वागत समारंभाकडे या ठिकाणी वळतो। करत आहेत हा समोर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष
आदरणीय संजय भाऊ खंबाळके साहेब यांचं जिजामाता परिवार पुन्हा एकदा आपण हे करत आहे. प्राध्यापक विष्णू सुराशे सर या अगोदर आपल्या स्नेहसंमेलनासाठी सुद्धा सर उपस्थित राहिलेल्या या ठिकाणी आदिनाथरावजी जाधव सर हे या ठिकाणी करतील. विद्यालयाचे उपप्राचार्य मत्स्यसागर सर यांचं स्वागत विलासरावजी लोखंडे सर हे या ठिकाणी करतील. आपण टाळ्या वाजवाय. प्रवीण खराडकर सर यांचं सुद्धा स्वागत. या जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय सागरजी जाधव सर हे करतील. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करतील. कर्मवीर सर यांचं स्वागत सागरजी जाधव साहेब हे एकनाथराव जाधव साहेब हे करत आहेत. याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेत केली असे आदरणीय कॅप्टन बाजीरावजी निळ साहेब यांचं स्वागत जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा स्वागत गीताने आपण स्वागत करणार आहोत. स्वागत गीतासाठी क्षितिजा गिरी, समीक्षा बिडवे, खुशी रहाणे आणि गौरी शिंदे. मंगलम
जीवने मङ्गलं स्वागतं 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 कवी जे आपल्यासाठी आवर्जून गुजरातमधून आज आपल्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे असे अनंत राऊत सर या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये त्यांचं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संजय भाऊ खंबाटे सर यांचं सुद्धा जिजामाता परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. जिजामाता परिवाराच्या वतीने सन्माननीय पाहुण्यांचं आपण जोरदार नॉनस्टॉप टाळ्यामध्ये स्वागत करूया. सर्वांनी प्रसिद्ध कवी आनंदजी राऊत सरांचं या ठिकाणी जिजामाता परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आदरणीय अनंत विठ्ठल राऊत आज महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात मित्र शिवाजीराव जावळे चव्हाण साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी उदयभाऊ जाधव, सागरजी जाधव, डॉक्टर चेतन जाधव, संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती ताराबाई जाधव. खरं म्हणजे मी आज जो काही आहे त्याच्यामध्ये माझ्या जडणघडणीमध्ये माननीय श्री के जाधव साहेबांचा फार मोठा वाटा आहे. साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून मी एक छोटी संस्था काढली. त्या संस्थेचे श्रद्धास्थान आज इथं उपस्थित आहेत माननीय श्री नामदेवरावजी पवार साहेब आणि संस्थेचे प्रेरणास्थान स्वर्गवासी के जाधव साहेब. मला एक किस्सा जाधव साहेबांचा सांगावासा वाटतो. जाधव साहेब वासडीच्या शाळेमध्ये क्लर्क असताना आणि मीही कॉलेजला येणं जाणं करत असताना माझी आणि त्यांची सर्वप्रथम बसमध्ये भेट झाली आणि एक अनोळखी माणूस माझ्यासोबत गप्पा मारायला लागला आणि गप्पा मारता मारता त्याने कुठला आहे, काय करतो, कोणत्या वर्गात शिकतो आणि त्याच्यातून मी त्यांना माझं सांगत गेलो आणि मी एक ऑप्शनल इंग्लिश घेतलेली आहे, इंग्रजी BA करतोय असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला येऊन भेट. मी म्हटलं आपल्या ओळखीचा व्यक्ती नाही आणि मला सरळ सांगतायत की ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला येऊन भेट. मी हो म्हटलं आणि माझा साखरेचा स्टॉप आला आणि मी उतरून गेलो. तर त्यांनाही मी माहीत नव्हतं, आपण नात्यात आहोत तर मलाही माहीत नव्हतं. तर सांगायचा उद्देश हा की व्यक्ती कोणीही असो त्याच्यात काही गुणवत्ता दिसली की के साहेबांनी त्यांना जवळ करायचं, जिथं संधी असेल तिथं त्यांना पाठवायचं आणि एक माणूस उभा करायचा. आपल्या संस्थेमध्ये त्यांनी मला वाटतं 200-300 कर्मचारी तर लावलेच आहेत, पण इतरही संस्थेमध्ये कोणतीही जिल्ह्यातली संस्था घ्या तिथं के साहेबांच्या माध्यमातून गेलेला व्यक्ती सापडणार नाही, कोणी तिथं असणारच. असं हे के साहेबांचं व्यक्तिमत्व. पुढं त्यांचा माझा अतिशय जवळचा संबंध आला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये के साहेब काही करू शकतात, आपणही काही करायला हरकत नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी त्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि आज या संस्थेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल मी या संस्थेचं सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि या वाटचालीस मी शुभेच्छा देतो. परत एकदा स्वर्गवासी के जाधव साहेब यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. नामदेवरावजी पवार, BJPचे जिल्हाध्यक्ष संजय खंबाटे सर, आमचे मित्र लोकविकासचे संचालक भाऊसाहेब काळे, आमचे राष्ट्रवादीचे नेते या नगरीचे संतोष भाऊ कोले, बबनराव बनसोड, आदरणीय जावळे सर, चव्हाण सर आणि या प्रांगणामध्ये जो कार्यक्रम होत आहे या जिजामाता परिवारातील आदरणीय वहिनी साहेब, आमचे सहकारी मित्र स्वर्गीय श्री सागरभैया जाधव
चेतन जाधव, उदयन जाधव यांनी या संस्थेचं आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली या कन्नड तालुक्यामध्ये आत्ताच निकम सरांनी जे लेखाजोखा मांडला, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राजकीय, सामाजिक, शिक्षण, सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या याच्यामध्ये नोकरी करीत आहे, वेगवेगळ्या अधिकारी पदावर काम करीत आहे. या आदरणीय दादांच्या या लावलेल्या रोपट्यांचा या तालुक्यामध्ये नवे जिल्ह्यामध्ये नाव उगम झाले आहे. आणि शिक्षणामध्ये आदरणीय दादांनी जे रोपटं लावलं, या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. बऱ्याच ठिकाणी मी औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये जातो, बऱ्याच कार्यालयामध्ये वेगवेगळ्या पदावर, कोणी क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, मग पोलीस खाते असेल, शिक्षण खाते असेल, सहकार खाते असेल, अशा वेगवेगळ्या खात्यामध्ये, वेगवेगळ्या कंपन्यामध्ये इथले विद्यार्थी आदरणीय दादांनी जे रोपटं लावलं, आज ते विद्यार्थी नोकरी करीत आहे. आणि एक म्हणजे आज लाखोच्या प्रमाणामध्ये विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत. तर मी जास्त काही बोलणार नाही. सागर भैयांनी जे आम्हाला निमंत्रण दिलं आणि सागर भैया तालुक्यामध्ये शिक्षण आणि सामाजिकमध्ये वेगवेगळे असे कार्यक्रम घेतात. मी सागर भैया तुम्हाला धन्यवाद देतो आणि यापुढेही आपण असेच कार्यक्रम घेत राहाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना या पुण्य स्मरणानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामुळे प्रथमतः मी ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला असे कन्नड तालुक्याचे शिक्षण महर्षी स्वर्गीय के जाधव सरांना भावपूर्णाशी या ठिकाणी अभिवादन करतो. खरं म्हणजे कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असलेले राऊत साहेब व्यासपीठावर उपस्थित असल्यामुळे मी आपणा सर्वांचा जास्त वेळ घेत नाही. व्यासपीठावरील सर्वांचे नाव घेण्यासाठी जास्त वेळ लागेल, म्हणून आदरणीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यामध्ये प्रसिद्ध कवी आनंद राऊत साहेब आलेले आणि ते या ठिकाणी स्वर्गीय के जाधव सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ आलेले. माझ्या यापूर्वीच्या वक्त्यांनी जाधव सरांचा शिक्षण क्षेत्रातील त्यांचं कार्य आपल्यापुढं या ठिकाणी सांगितलं, परंतु मी एक करंजखेड गावचा एक नागरिक असल्याने मी एक सांगेल की सगळ्यात मोठा जर के जाधव सरांनी सन्मान केला असेल तर ते क्रांतीवीर काकासाहेब देशमुख यांचं नाव आपल्या या शाळेला देऊन जे सन्मान केलेले आणि हे आम्ही घाट माथ्यावरचे नागरिक कधीच विसरणार नाही. परत एकदा सरांच्या पावन स्मृतीत अभिवादन करतो आणि आपल्या जास्त वेळ घेता व्यासपीठावर परत बसतो. धन्यवाद. या 11व्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून व्यासपीठावरती उपस्थित आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि लोकविकास बँकेचे चेअरमन आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब, आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण आणि प्रसिद्ध कवी आनंदजी राऊत साहेब, माजी नगराध्यक्ष संतोषजी कोले, साईनाथजी जाधव सर, भाऊसाहेबजी काळे, बबनरावजी बनसोड, रत्नाकरजी पंडित, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर बंधूंनो आणि येथे जमलेले सर्व पत्रकार मित्र, विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद आणि जिजामाता शिक्षक प्रसारक मंडळाची परंपरा आणि संस्था एक चांगल्या यशस्वीरित्यापणे चालवणाऱ्या माझे बंधू सागरजी जाधव, चैतनजी जाधव, उदयजी जाधव, आमच्या मार्गदर्शक सौ ताराबाई जाधव आणि जमलेले सर्व बंधूंनो, के जाधव सरांच्या विषयामध्ये सांगितलं तर पूर्ण दिवस सुद्धा पुरणार नाही. पण के जाधव सरांनी आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जे वटवृक्ष निर्माण केलंय आणि जे विद्यार्थी घडवले, जे कार्यकर्ते घडवले, त्यातला सुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून इथं उपस्थित आहे. के जाधव सरांकडून खूप शिकण्यासारखं आहे. ते प्रचंड मेहनती होते, परिश्रमी होते आणि एखादा विषय जर त्यांनी हातात घेतला तर त्याचा पाठपुरावा कसा करायचा आणि त्या विषयामध्ये श्रद्धा ठेवून मेहनत कशी करायची आणि त्या बाबतीत चिकाटी कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे
के जाधव सर आपलं हे त्यांच्या कामातून दाखवत होते. त्यामुळे आज आपल्या कन्नड तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं आणि त्यांनी आपल्या विविध क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलं, ते केवळ के जाधव सरांच्या या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सफल झालं असं मी म्हणेन. कारण संस्था अनेक स्थापन होतात, संस्था अनेक चालतात, पण त्या संस्था दीर्घकालीन चालवणं आणि त्या संस्थेमध्ये समरस होऊन एक समाज उभं करणं हे काम अत्यंत कठीण असतं. आणि तोच वारसा माझे बंधू सागर जाधव, उदय जाधव आणि चेतन चालवत आहे. मी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आदरणीय के जाधव सरांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. प्रथम मी ज्यांनी शाळा घडवली, ज्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचं दालन या ठिकाणी उघडं करून दिलं, ते कैलासवासी कृष्णरावजी जाधव यांना या ठिकाणी पहिल्यांदा आदरांजली वाहतो. या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले मी सूत्रसंचालन करणारे गुरुजी यांचं एक वाक्य नेहमी ऐकत होतो की लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. कारण मला याची जाणीव आहे, ज्यावेळेस अनंत राऊत साहेब या ठिकाणी स्टेजवर आले तर सर्व विद्यार्थी त्यांच्याकडे पाहत होते, आमच्याकडे कोणीच पाहत नव्हतं. आणि मला याची सुद्धा त्या ठिकाणी जाणीव आहे. परंतु आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले अनंत राऊत साहेब, प्राध्यापक विष्णू सुरासेजी, जे आपल्याला खळखळून या ठिकाणी हसवणार आहेत आमच्या नंतर, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले साईनाथ जाधव साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय खंबायतेजी, या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय संतोष कोहलीजी, आदरणीय कवडे काका, लोकविकास नागरी सहकारी बँकेचे संचालक, आणि त्यांनी एक चांगल्या प्रकारचं विद्यालय आपल्या सांगली इथे या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ते सन्माननीय भाऊसाहेबजी काळे, प्रवीण खराडकर, संतोष निकमजी, नगरसेवक रत्नाकर पंडितजी, युवराज बनकरजी आणि सर्व व्यासपीठावरची मंडळी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारची शोभा आणणारे आपण सर्वजण विद्यार्थी आणि सर्व गुरुजनी या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार मंडळी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. मित्र, की अतिशय खडतर मार्गक्रमण करून, अतिशय मेहनत करून, अतिशय कष्ट करून या शाळेचं दालन, या ठिकाणी शिक्षणाचं दालन कृष्णराव जाधव यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि खरं म्हणजे कन्नडला जे शिक्षणाची एक चांगल्या प्रकारची ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांमध्ये एक आवड निर्माण करण्याचं काम आणि पुढे नेण्याचं काम, त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी कृष्णराव जाधव त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे जेवढे उपकार मानावे तेवढे उपकार त्या ठिकाणी कमी आहेत. आणि त्याच्यानंतर हा वारसा चालवण्याचं ज्यांनी त्या ठिकाणी काम केलं त्यांनाही मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. संत तुकारामाच्या अभंगाप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, अशा प्रकारचं काम करण्याचं काम या ठिकाणी सागर जाधव असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचे बांधव असेल किंवा त्यांची आई असेल, यांनी सगळे काही जे आपले कामं जे असतील किंवा इतर जे काही व्यवसाय असतील ते बाजूला सारून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला जीव ओतला. सगळ्या कुटुंबाने त्या ठिकाणी जीव ओतला. आणि कन्नड तालुक्यातील असेल किंवा बाहेरचे विद्यार्थी असेल, आपल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकतायत, त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं देता येईल
आणि माझ्या शाळेतले विद्यार्थी हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कशा प्रकारचं नावलौकिक कमवतील अशा प्रकारचा ध्यास घेऊन सर्व कामं बाजूला सारून आज या शिक्षण क्षेत्रामध्ये ते आपला जीव त्या ठिकाणी होत आहेत. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद त्या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून मी माझ्या वतीने त्यांना त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही या ठिकाणी व्यक्त करतो. कारण शाळा चालवणं आता फार कठीण गोष्ट झालेली आहे. मला काही कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये ज्याची शाळा चांगली असेल, आज सरकारचं धोरण येतं पाहूया. सरकारचं धोरण येणारं धोरण आहे की ज्या शाळेमध्ये 3000 विद्यार्थी असतील त्या ठिकाणी ती शाळा राहील, ती शाळा त्या ठिकाणी चालवल्या जाईल अशा प्रकारचं धोरण येऊ पाहत आहे. आणि मग असं धोरण जर सरकारने या ठिकाणी लागू जर केलं तर मला याची चिंता आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कोण शिक्षण देणार आहे. कारण ग्रामीण भागातल्या कुठल्याही शाळेमध्ये ऍट ए टाइम त्या ठिकाणी 3000 विद्यार्थी 4000 विद्यार्थी त्या ठिकाणी राहू शकत नाही आणि 3000 विद्यार्थी जर त्या ठिकाणी राहिले नाही तर ती शाळा त्या ठिकाणी चालू शकणार नाही. अशा प्रकारची चिंता भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी वाटते आणि अशा प्रकारचं धोरण आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. परंतु ज्यावेळेस ही वेळ येईल त्यावेळेस मात्र आपल्याला सगळ्यांना बसलेले पत्रकार असतील किंवा आपण या ठिकाणी बसलेले व्यासपीठावरची मंडळी असतील, या धोरणाला आपल्याला त्या ठिकाणी कडाडून विरोध करावा लागणार आहे. जर आपण विरोध केला नाही तर माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही. कारण हे शिक्षण क्षेत्र हे कुणाच्या तरी घशामध्ये टाकायचं काम, कुणाच्या तरी त्या ठिकाणी त्याला ते बहाल करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून कदाचित होण्याची शक्यता आहे. आणि मग ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी विरोध करावा लागणार आहे. आणि जर आपण विरोध केला तरच ह्या ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या शाळा त्या ठिकाणी थांबू शकतात आणि आपल्या ग्रामीण भागातलं शिक्षण त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करेल की आपण या गोष्टी करता त्या ठिकाणी सज्ज राहिलं पाहिजे. मी या ठिकाणी जास्तीचं बोलणार नाही कारण आपल्याला या ठिकाणी सन्मान्य राऊत साहेबांचं त्या ठिकाणी आपल्याला कवी जे आहेत ते त्यांचं वक्तव्य आपल्याला त्या ठिकाणी ऐकायचं आहे. आणि म्हणून मी एवढंच या ठिकाणी सांगेन की आपल्या सर्वांच्या वतीनं जे जाधव परिवार या ठिकाणी हा जो वटवृक्ष या ठिकाणी चांगला केलेला आहे, बहरलेला आहे, परत त्याचा आणखी मोठं कसं होईल, आणखी याची प्रगती कशी होईल, आणखी याचा विकास कसा होईल अशा प्रकारचं त्या ठिकाणी मी त्यांना हे सगळं करण्याकरता त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा त्यांच्या संपूर्ण परिवाराला यांना त्या ठिकाणी त्यांचा अभिनंदन करतो, त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल सागर जाधव असतील किंवा त्यांचे परिवार असतील, त्यांचे बांधव असतील, त्यांचे शिक्षक असेल, त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय कृष्णराव जाधव साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो. माणूस म्हणून कसं जगावं, दुसऱ्याला माणूस म्हणून कसं जगायला शिकवणारं हा आदर्श आम्ही त्यांच्याकडून घेतला. आल्या यासाठी तुम्हाला सांगितलं की मी वेळेचं खूप बंधन पाळणारा माणूस आहे. मला बायको सोबत जरी भांडायचं आहे तरी मी घड्याळ लावूनच भांडतो. आणि टाइम संपला का भांडण बंद. फक्त 2 छोटे छोटे विनोद सांगतो आणि मी थांबतो. कारण या व्यासपीठावर आमचे मित्र आदरणीय महाराष्ट्रातले दिग्गज कवी अनंत राऊत सर असताना, एक दिग्गज कवी व्यासपीठावर असताना दुसऱ्या कवीने जास्त बोलणे म्हणजे आपला हक्काचा मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात लुडबुड केल्यासारखं. त्यामुळं मधून मी 1.5 मिनिटं बोले. आत्ता मी घरून निघालो, आमच्या गल्लीमध्ये एक पोरगा आपल्या आईला गल्लीतून आवाज देत होता. तो आईला म्हणत होता मॉम. म्हणे हे मॉम. मला वाटलं मलाच म्हणायला लागलं काय की मागे वळून पाहिलं. ते म्हणे तुम्हाला नाही. त्यांनी 3 आवाज दिले आईला, म्हणे मॉम. मग मी त्याला म्हणलो हे बारक्या इकडे. म्हटलं करे तू आईला आज मॉम म्हणतो, उद्या बापाला बॉम्ब म्हणशील आणि आजोबाला अनुभव म्हणशील. ते माझ्याकडे रागानं पाहायला लागले. असो, आपल्याला अनंत राऊत सर यांना ऐकायचं आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी थांबतो. धन्यवाद. दादांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त आज सर्वप्रथम दादांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो. आणि आज या कार्यक्रमाला व्यासपीठ इतकं मोठं आहे
निश्चित दादांवर या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला वेळ काढला, त्याबद्दल जिजामाता परिवार संपूर्ण व्यासपीठाचं कायम ऋणी राहील. या कार्यक्रमाला जे प्रमुख आकर्षक म्हणून लाभलेले माननीय आनंद राऊत सर, आनंद राऊत सरांबद्दल आता जास्त बोलणार नाही कारण की आपल्याला सगळ्यांना त्यांना ऐकायचंय. पण संतोष भाऊंनी स्वर्गीय काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त राऊत साहेबांना आणलं आणि त्या व्यासपीठावर मी होतो आणि त्यावेळेस असं मी मनात ठरवलं होतं की एक दिवस आनंद राऊत सरांना मी आपल्या व्यासपीठावर आणणार आणि संतोष भाऊ हे तुमच्यामुळे शक्य झालं आणि आनंद राऊत साहेब आज आपल्या व्यासपीठावर आहे. आणि मला याची निश्चित जाणीव आहे की जेवण झाल्यानंतर स्वीट जे असतं, गोडाचा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला जर कारलं खायला लावलं तर तेवढ्या भावना, आता हे हेलिकॉप्टर वगैरे स्वागतासाठीच बोलवलेलं आहे आपण, त्याचा आनंद घ्या. ते चला बस इकडं बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं सगळे पाहुणे हेलिकॉप्टरने येणारे, फटाके वाजणारे, सगळं होणार आहे. झालं का नाही सगळं? हा, त्याच्यामुळं आपण स्वतःला कमी समजायचं नाही. विष्णू सुरासे सरांनी सांगितल्याप्रमाणे तर या कार्यक्रमाला आनंद राऊत सर आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे दादांना कायम ज्यांनी राजकीय सामाजिक कायम पाठिंबा दिला आणि राजकारणातही एक संधी देऊन दादांना आपलं नशीब आजमावण्याची संधी दिली आणि त्या काळातही प्रत्येक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जे व्यक्तिमत्व दादा असतानाही होतं आणि त्याच्यानंतरही कौतुकाची थाप त्याचप्रमाणे पाठीवर ज्या कर्तृत्वाने ठेवले ते आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब यांचेही जिजामाता परिवाराच्या वतीने मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय संजयजी खंबायते साहेब, म्हणजे सर संजू भाऊ आणि आम्ही तर बघायचो की मी लहान होतो आणि सकाळीच एक मोटरसायकल समोर यायची आणि संजू भाऊ घरी येऊन बसायचे, दादा चंदनच्या गप्पा व्हायच्या. त्या संघर्षा काळात संजू भाऊ आणि दादांचा जो सहवास आलेला आहे, निश्चित संजू भाऊने पुढेही तो सहवास आणि त्याची जाणीव ठेवली आणि माझ्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आदरणीय संजू भाऊ खंबायते यांनी केलं. आज मला निश्चित याची जाणीव आहे की जर का आज दादा असते आणि संजू भाऊ भाजपचे जिल्हा अध्यक्ष झाले असते तर दादांनी इतका आनंद निश्चित कोणाला नसता, कारण की त्या काळात भाजपच्या संघर्षाच्या काळात यांनी सगळ्यांनी सोबत काम केलेलं आहे आणि आज चांगले दिवस आले. पण निश्चित दादा आपल्यात नाही, पण संजू भाऊ आपण जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला ज्यांचं कायमच, जसं आपण सांगितलं, अलिखित जे स्टेजवर कायमच दिसतात आणि जिजामाता परिवाराचाच ते एक भाग आहे. आपला जसा जिजामाता परिवार आहे तसे संतोष भाऊही आपल्या जिजामाता परिवाराचेच आहेत. असंच आपण सगळे वागतो आणि संतोष भाऊही त्याचप्रमाणे छोटातला छोटा कार्यक्रम, मग तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला बोलवा, मान कमी असो जास्त असो, पण खंबीरपणे आपल्या जिजामाता परिवाराच्या पाठीमागे उभे राहणार आदरणीय संतोष भाऊ कोले यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय साईनाथ जाधव सर, हेही स्वर्गीय के जाधव सरांचे सहकारी होते, त्यांचेही आभार मानतो. आदरणीय लोकविकास बँकेचे संचालक आणि माझे मार्गदर्शक भाऊसाहेब काळे सर यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे विष्णू सुरासे सर यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की दादांच्या कार्यक्रमाला आम्ही येतोय. मी म्हटलं सर यापेक्षा दुसरं भाग्य काय असेल, तुम्ही निश्चित या, शाळा तुमची, संस्था तुमची, दादा आधी तुमच्या टच मध्ये, नंतर आम्ही, त्यामुळे निश्चित तुम्ही या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. उपप्राचार्य आदरणीय संतोषजी मतसागर सर यांचे आभार मानतो. प्रवीणजी खराडकर सर माझे मार्गदर्शक आणि एक मोठं राजकीय नेतृत्व आदरणीय बबनरावजी बनसोड साहेब यांचेही आभार मानतो. माझे मामा आदरणीय शिवाजीराव जावळे सर यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे बारगळ मामा यांचेही आभार मानतो. चव्हाण सर आदरणीय माझे मामा कवडे मामा यांचेही आभार मानतो. माझे वडील बंधू आणि ज्यांची सदैव साथ माझ्या पाठीशी कायम असते असे आदरणीय उदयजी जाधव सर यांचेही आभार मानतो. सतीशजी शर्मा सर ज्यांचं जिजामाता परिवारावर सदैव प्रेम असतं त्यांचेही आभार मानतो. माझे मार्गदर्शक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय साईनाथ मामा अल्लाड यांचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे नंदूभाऊ शेजवळ, त्याचप्रमाणे संजय वाडकर सर, संतोष नगरसेवक संतोष निकम भाऊ, आदरणीय युवराज बनकर भाऊ, त्याचप्रमाणे रत्नाकर पंडित सर, त्याचप्रमाणे आदरणीय सोमवंशी सर की जे कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्याचप्रमाणे अमोल देशमुख सर, सोनवणे काका, हुसे सर, आमचे आबेद अली सर, बाळूभाऊ संतोष पवार सर,
संतोष निक्कम सर, संतोष मोचक सर, मांडे साहेब, सगळेच कोणाचंही नाव सुटलं तर ते माझ्यासाठी तर हानिकारक आहेच, कारण की प्रत्येक माणूस इतका मोठा बुरुज आहे की एखाद्याचंही नाव सुटलं म्हणून सर ते घ्यावं पडलं. त्याच्यामुळं परत एकदा कोणाचं नाव राहिलं असेल तर सगळ्यांचं, पिंपरखेडून आलेले आदरणीय आमचे एकनाथजी लोखंडे सर, या सगळ्यांचेच आभार मानतो. आणि महिला प्रतिनिधी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या, त्यांचेही आभार मानतो. मुळात साहेब मला एकच सांगायचंय, दादांचं कर्तृत्व इतकं मोठं होतं की आजही आम्ही त्याच मार्गावर मार्गक्रमण करतोय. आजही 7,000च्या आसपास विद्यार्थी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळामध्ये शिकताय आणि जवळजवळ 250च्या आसपास आमचा कर्मचारी वर्ग झालेला आहे. आणि सगळ्या शाळा सर, एकही शाळा विद्यार्थ्यांना बघत नाही. सगळ्या शाळेत विद्यार्थी स्वतः येतात आणि शाळेचे ऍडमिशन हे पहिल्या महिन्यात दुसऱ्या दिवशीच आम्हाला फुलची पाटी लावावं पडते. एवढं आमचं काम चांगलं आहे आणि ते काम केवळ तुमच्यामुळे ते शक्य आहे सर. तुमच्या सगळ्यांचे पाठिंबा आम्हाला असल्यामुळे हे शक्य होत आहे. मी कायम सांगत असतो की दादांनी त्या काळात संघर्ष केला, एवढं मोठं कुटुंब उभं केलं, त्यांनी एवढ्या इमारती बांधल्या सर. आता आम्हाला त्या इमारतींना कलर जरी द्यायचा तरी सुद्धा नाकी नऊ येतं, पण त्यांनी ते शक्य कसं केलं असेल याचा जेव्हा विचार केला जातो तर निश्चित फार मोठं कर्तृत्व दादांनी निर्माण केलं. आज आमच्या जाधव कुटुंबावर तर त्यांचा फार मोठा हे आहे, पण जिजामाता परिवार म्हणून आज 250 लोक जे उभे आहेत आणि 7,000 विद्यार्थी दरवर्षी शिकताय सर. हजारो विद्यार्थी अधिकारी झाले. आमचेच मुख्याध्यापक जे आता प्राचार्य बोलले, त्यांचा मुलगा आता मागच्या MPSC ला उपशिक्षणाधिकारी झाला की जो लवकरात लवकर शिक्षणाधिकारी होईल. या MPSCच्या रिझल्ट मध्ये सर एक तहसीलदार झाला गौरव नावाचा. त्याच्यानंतर इथलीच रोहिणी पवार नावाची विद्यार्थिनी ती नायब तहसीलदार झाली आणि निवृत्ती भालकर नावाचा विद्यार्थी जो नगरपालिका CO झाला. आणि भागवत बिगवत साहेब ते तर आमचे जिजामाता परिवाराचे अभिमान आहे. वैजापूर नगरपालिकेला गेल्या 10 वर्षापासून अत्यंत उत्कृष्ट काम CO म्हणून ते करताय. असे हजारो विद्यार्थी घडले. त्या सगळ्या विद्यार्थ्यांमागे आणि या सगळ्या मागे दादांची प्रेरणा होती. मी कायम सांगत असतो सर की आम्ही दादांच्या पावलावर पाऊल ठेवून हे काम करत असतो. त्या काळात त्यांनाही हजारो संकट आली. जसं एक कवी त्याच्या कवितेत म्हणतो कि उनके हिस्से में भी थे वो लोग जो जलते रहे हैं, पर मेरे पापा हमेशा सर उठाए चलते रहे हैं, पर मेरे पापा हमेशा सर उठाए चलते रहे हैं. अगर हमारे काम का दुनिया में थोड़ा सा नाम है तो ये मेरे माँ बाप के संघर्ष का परिणाम है. ये मेरे माँ बाप के संघर्ष का परिणाम है. माझ्या आईने आणि वडिलांनी जो संघर्ष केला त्याच्यामुळे आज आम्ही सगळे जिजामाता परिवार इथं आहेत याची मला निश्चित जाणीव आहे. सर जास्त वेळ घेणार नाही. अनंतराव सरांना आपल्याला ऐकायचंय, पण एक गाढवाची गोष्ट सांगितल्याशिवाय मी खाली बसू शकत नाही सर. कारण की ती गाढवाची गोष्ट महत्वाचीच तितकी की एक गाढव असतो आणि त्या गाढवाच्या खांद्यावर एक मूर्ती घेऊन एक मूर्तिकार चाललेला असतो आणि प्रत्येक गावामध्ये त्या मूर्तीचा सत्कार होतो. पण त्या गाढवाला निश्चित हे माहित नसतं की हा सत्कार त्या मूर्तीचा होतोय. त्याला वाटत असतो की हा सत्कार माझा होतोय. त्यामुळे इथं सगळे आदरणीय मनोज पवार यांनाही विनंती करतो की तुम्ही व्यासपीठावर येऊन, आदरणीय दत्ता भाऊ TV9 चे पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. तर ती गोष्ट सांगतोय, 2 मिनिटं ऐका. की त्या गाढवाला कायम वाटत असतं की त्याच्या खांद्यावर जी मूर्ती आहे सत्कार तिचा होतो, पण सत्कार त्या गाढवाला वाटत असतं की हा सत्कार माझा आहे. आज व्यासपीठाने आदरणीय साहेबांनी सगळ्यांनी सागर जाधव सागर जाधव सागर जाधव, पण त्या गाढवा इतका मी निश्चित गाढव नाही. मला याची जाणीव आहे की हा सत्कार स्वर्गीय KK जाधव सरांच्या कष्टाचा, त्यांच्या विचाराचा आहे. हा सागर जाधवचा सत्कार नाही. त्याच्यामुळं तुम्ही जे माझ्या मागे थाप ठेवली सर, निश्चित याची जाणीव मला सदैव राहील. एकच शब्द देतो की दादांच्या नावाला कधीही कुठलीही आच येणार नाही किंवा कुठलाही काळा डाग लागणार नाही. याचं काम आणि समाजाची सेवा करण्याचं काम जिजामाता परिवार अखंड करत राहील. पण त्यासाठी तुमच्या सगळ्या व्यासपीठाची साथ असल्याशिवाय ते शक्य नाही. ही विनंती या ठिकाणी करतो. आणि परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे जिजामाता परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि दादांना विनम्र अभिवादन करून माझी जागा घेतो.